मुंबई आणि नवी मुंबईसह MMR रिजनमध्ये भाज्यांचे दर 50% वाढलेले आहे। मी सध्या दादरच्या भाजी मार्केटमध्ये आहे आणि या ठिकाणी फिरून आपण जाणून घेणार आहोत की भाज्यांचे दर नेमके किती आहेत, कशा पद्धतीनं वाढलेले आहेत आणि कशामुळे वाढलेले आहेत। तीव्र उष्णता, कमी पुरवठा आणि वाहतुकी दरम्यान होणारं नुकसान यामुळे दरवाढ झाल्याचं बोललं जातं आहे। फ्रेंच बीन्सचा दर जो आधी 200 रुपये प्रति किलोवर होता, आठवडाभरापूर्वी 130-170 रुपये वर होता, आता 200 रुपयांवर पोहोचलेला आहे। हिरवी मिरची 100 रुपयांवरून 150 रुपयांपर्यंत प्रति किलो पोहोचलेली आहे। टोमॅटोचे दरसुद्धा 3 महिन्यापूर्वी जे 25 रुपयावर होते ते आता 50 रुपयांवर पोहोचलेले आहे। लिंबू प्रति नग 7 रुपये ते 12 रुपयांनी मिळतो आहे। त्यासोबतच कोथिंबीरच्या जुडीचे दरसुद्धा 10 ते 30 रुपयांनी वाढलेले आहेत। यापूर्वी ते 10 ते 20 रुपये होते। पापडी आणि फ्लॉवरचे दरसुद्धा 100 ते 120 रुपये प्रति किलोपर्यंत गेलेले आहेत। तर गवार आपण पाहतोय की 120 ते 160 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेली आहे। वाशी APMC मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटल्याचं बोललं जातं आहे। पुणे, सातारा, सोलापूर आणि नाशिक भागातील उष्णतेमुळे पिकांचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळे दरवाढ लागू झाले आहेत अशी सुद्धा माहिती आपल्यासोबत दुकानदार आहे आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की किती दरवाढ झाली आहे। म्हणतात भाज्यांचे दर वाढले आहेत, सत्य आहे त्याच्यामध्ये? हा सत्य आहे। 30 ते 40% दर वाढ झालेली आहे भाज्यांची। हे तीव्र उष्णतेमुळे आणि पाण्याच्या कमी अभावामुळे हे भाज्यांचे दर डबल झालेले आहेत। आता कोथिंबीर सध्या 10-20 रुपये जुडी होते, आता 40 आणि 50 रुपये झाले। टोमॅटो 20-25 रुपये किलो होते, आता 50-60 रुपये किलो आहेत। लिंबू 3 रुपये 4 रुपयाला मिळायचं, आता 8 ते 10 रुपये नग झालेला आहे। आणि जे पेट्रोल डिझेलचे दर वाढ ह्याच्यामुळे पण वाहतुकीमुळे पण भाज्यांचे दर डबल हे करण्यात आलेले आहेत। नक्कीच, पण ग्राहक येतात तुमच्याकडे, काय म्हणतात? विकत त्यांना परवडतात भाज्या? आता हे ज्या गोष्टी आहेत हे अत्यावश्यक सेवेमध्ये येतात, ते गरजेचे आहेत, ते लागतातच, घेतात, पण मजबुरीमुळे गिराईक पण घेतात हे गोष्टी भाज्या। पण कुरकुर करतात किंवा मग तक्रार करतात तुमच्याकडे? तक्रार करतातच, हे महाग झालं आहे, हे असं आहे, या गोष्टी। आणखी जास्त महागेल असं वाटतंय? हा शक्यतो पाऊस जर कमी पडला तर 100% भाज्या अजून हे होतील आणि डिझेल पेट्रोलच्या दरवाढीमुळे तर 100% भाज्या अजून महाग होतीलच। नक्कीच, आपण पाहतो बघा भाज्या महागतायत असं बोललं जातं आहे आणि इथे मॅडम आहेत लिंबू विकत घ्यायला। मॅडम, नींबू कितने रुपए का लिया आपने? परवड़ रहा है क्या? नींबू महंगा हो गया? महंगा हो गया है, नहीं परवड़ता है, क्या करने का, इतना धूप है तभी। हाँ, नहीं परवड़ता है। पहले कितना था, अभी कितना रेट है? अभी तो 60 रुपये 100 रुपया बोलता है, कोई ऐसी बोलता है। पहला तो 20 का देता था डजन, अभी अभी महंगी हो गई सारी। हाँ, सब महंगा हो गया है, धूप के वजह से बहुत महंगा हो गया है। बघा, ही प्रतिक्रिया आहे सर्वसामान्य ग्राहकांची की महागाई वाढत चाललेली आणि महागाई वाढते त्यामुळे परवडत नाही आहे। काका, भाजी विकत घ्यायला आलाय, भाज्या महागल्या आहेत, खिशाला परवडणार आहे? आता उन्हाळ्यात आहेत पण भाजी पाणी कुठे आहे बाबा प्यायला, महाग असणारच ना। सप्लाय कमी, महाग भाव जास्त होणारच। काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला सरकारने? काय कारण सर, नद्या अडवा आता सगळ्या, तो नदी जोड प्रोग्राम केला तर होईल सगळं स्वस्त ना। भाज्या विकत घेणार, भाज्या महागल्या तरी घ्यायलाच पाहिजे, रोजच्या खाण्याची वस्तू आहे ना ती, गेलाच नाही त्याला। हे लिंबू कसे? सही प्रतिक्रिया। इथेही काही ग्राहक आहेत, आपण त्यांच्याशी क्या लिया आपने? हम चौली लिए हैं और नींबू वम्बू का भाव बहुत बढ़ गया है और अभी 10 रुपया 15 रुपया नींबू चल रहा है। छोटा नींबू एकदम 5-6 रुपया चल रहा है और अभी म्यूनसिपालिटी पुलिस का भी बहुत तकलीफ है और इधर महंगाई इतना बढ़ते जा रहा है कि आम जनता क्या करेगा उसके लिए। आप भी कुछ कहना चाहते? नाही, काही जण बोलत आहेत, काही जण बोलत नाही आहेत। महागाई वाढते। इतर काही ग्राहक आहे, आपण त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत। साहेब, काय विकत घेतलं तुम्ही? पालक। आधी महाग आहे का पालक, का स्वस्त आहे पालक? कारण भाज्या महागल्या आहेत। हो, थोडं महाग झालं। तरी विकत घेणार? सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतोय, मध्यमवर्गीयांना विशेष बसतोय ना, बसतोय। काय करायला हवं सरकार? काय ट्रान्सपोर्टचं वगैरे जरा चार्जेस कमी केले पाहिजे, त्याशिवाय कमी कसे होणार आहे? आणखी जास्त भाज्या महागतील असं बोललं जात आहे, यातून काही पर्याय निघेल असं वाटतंय आणि सर्वसामान्यांना जे दर आहेत भाज्यांचे ते परवडणारे आहेत का? नाही, आता सध्या तर परवडत नाही आहेत, सध्या सगळे महाग झालेलं आहे। नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय परवडणारे दर नाही आहेत, त्यामुळे यात लक्ष घालावं अशी विनंती सुद्धा करण्यात येते। कॅमेरा पर्सन अमित शिगवंश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव